सिकंदर बनण्याचं राज कुणीही समजू शकलेलं नाही असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय। बिहार निकालावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हा पलटवार केलाय। जो जीता वही सिकंदर असं वक्तव्य बिहार निकालावर फडणवीसांनी केलं होतं। पीठकडे आपण चाललेलो आहोत। जवळपास 70% अलाइनमेंट आमची फायनल झालेली आहे। दोन आमच्या समोर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आलेले आहेत। त्याला जो बेस्ट पर्याय आहे तो आम्ही लवकरच स्वीकारणार आहोत। आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक। जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे। आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे। मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे। जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे। म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, त्यांचं सरकार येतं, हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे। दरम्यान स्थानिक निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून आता जागा दाखवण्याची वेळ आल्याचं फडणवीस म्हणाले। कधी नव्हे ते उद्धवजींनी दौरा केला पण गावामध्ये माणसंही नव्हती असं फडणवीस म्हणाले। फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हा निशाणा साधलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे। आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत। आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला। पण दुर्दैव बघा, आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावामध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे। आमचे अंबादास दानवे माणसं अरे कुठे गेले, अरे माणसं आणा, अरे माणसं आणा असे माणसं आणायचे। याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही। लोकांना माहिती आहे आपत्तीमध्येही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे। आणि आता बातमी तटकरे आणि गोगावलेंच्या वादाची। सुनील तटकरे यांनी भाजपसोबत युती करून नीतिमत्ता घालवली। महाड नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं एकला चलोरीचा नारा दिलाय। दुसरीकडे गोगावलेंनी ही टीका केली आहे। मंत्री भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिली आणि यावर आता तटकरेंनी सुद्धा काय उत्तर दिलंय पाहूयात। आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रविशरा असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार हे लक्षात ठेवा। कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळं काय बोलणार नाही, कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरे आहेत। आम्ही आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी। त्यांना किती पण बोटं दाखवू द्या, एक बोट त्यांच्याकडे जातं ते विसरतात, एक बोट माझ्याकडे देताना 4 बोटं त्यांच्या अंगावरती जातात हे विसरतात। निसर्गाचा धर्म आणि नियम विसरणाऱ्या माणसांच्या पुढे माझ्यासारख्या छोट्या पामरांनी काय बोलावं। वळत पुढच्या बातमीकडे। कुणी कुणाला स्वतःला बाहुबली समजू नका, अनेक बाहुबलींना आम्ही निवडून दिलंय असं प्रफुल्ल पटेल म्हणालेत। पैशाच्या आधारावर कुणी निवडून येत नाही, लोक पैसे घेतात आणि मत द्यायचं त्यांनाच देतात असं प्रफुल्ल पटेल म्हणाले। तर समझने वाले को इशारा काफी है असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। त्यामुळे पटेलांचा रोख नक्की कुणाकडे होता असा प्रश्न आता उपस्थित झालाय। तर पटेलांचं वक्तव्य हे संविधानाची खिल्ली उडवणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। सक्षम हो, इतरांनी आपली चिंता करावं लागेल। आपल्याला इतरांची चिंता करण्यापेक्षा कोणी समजू नका
हे कोणी बाहुबली आहे आणि म्हणून ते निवडून येणार आहे, हे कोणी काय आहे, किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये हे आम्हाला माहित आहे. फक्त पैशाच्या आधारावर कोणी जिंकून येत नाही. लोक पैसे घेतात आणि वोट दुसऱ्यांना ज्यांना जिथे द्यायचे असते तिथे बरोबर देतात. समजने वाले को इशारा काफी है. त्यांचं राजकारण काय मला माहिती नाही. मी एक नाही 4 वेळा निवडून आले. मी इलेक्शन व्यवहार समजत नाही. मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी, सन्मानानं महायुती होत असेल तर आमची कुठेही आडकाठी नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले. तर सन्मानानं युती होत नसेल तर ताकदीच्या भरवशावर लढण्यासही आम्ही तयार आहोत असंही पाटील म्हणाले. दरम्यान कोणत्या वॉर्डात कोण उभं राहणार याची लगबग प्रत्येक पक्ष करतोय. गेल्या वेळी वन साइड सत्ता मिळाली होती असंही गुलाबराव पाटील म्हणाले. कोणत्या वार्डामध्ये कोण कोण उमेदवार उभे राहणार याची लगबग प्रत्येक पक्ष करतोय. काही लोक आपल्याला गणतीतच पकडत नाहीये. पण मागच्या वेळेस आपण पाहिलं असेल की वन साइड सत्ता मिळाली. 57 सीटा आपल्या मित्र पक्षाचे निवडून आले. आपले 14-15 आपले नगरसेवक निवडून आले होते. पण तरी सुद्धा आपण 15 नगरसेवकांच्या भरोश्यावर आपल्या परीने जी कामं करता आली ती करण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की ती सन्मानाने महायुती होत असेल तर आमची कुठेच आडकाठी नाही, पण सन्मानाने होत नसेल तर आमची जेवढी ताकद आहे त्या ताकदीच्या भरोश्यावर आम्ही लढायला तयार आहोत. आणि आता बातमी भंडाऱ्यामधून आहे. भंडाऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणालेत. एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही जमलं तर ते अलायन्स होऊ शकते. पण एकंदर सगळ्या तिन्ही पक्ष आमचे महायुतीचे आहे. आम्ही निर्णय केलेला आहे की आमच्या सगळ्या पक्षामध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात. 9 वर्षानंतर हा स्थानिक स्वराज्याची निवडणुका लागल्या आहेत आणि स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप गर्दी असते आणि सगळ्यांना म्हणजे आम्ही न्याय एकच पक्ष जर एकत्र तिन्ही लढले तर न्याय आम्ही देऊ शकणार नाही. एखाद्या ठिकाणी काही आमच्या काही तडजोड आम्ही करू शकलो तर आम्ही करायचा प्रयत्न करू. वळूयात पुढच्या बातमीकडे. शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलंय अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर केली आहे. राजकारणात जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची पवारांवर वेळ आली आहे असंही विखे म्हणाले. तर नाव घेऊन टीका करावी लागते याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय असं प्रत्युत्तर यावर सुप्रिया सुळेंनी दिलंय. नाही ना, आपल्या स्वतः पक्षात जर माणसंच राहिले नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरं कोणता पर्याय आहे. असंही त्यांचं पक्षाचं अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे. जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रायश्चित आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे. ते एकत्र येतील का विरोध उभे राहतील हे मी सांगू शकत नाही ना. त्याचं उत्तर शरद पवार साहेबच देऊ शकतील. कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्यात आणि राष्ट्राच्या व्यापक हिताकरता युत्या झाल्या त्या. आता ही युती होते मला माहीत नाही. म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालतंय. जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असतं. वळूयात पुढच्या बातमीकडे. नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंकडून उद्घाटन करण्यात आलं. शिवरायांच्या पुतळ्याचं काही दिवसांपासून खरं तर उद्घाटन रखडलं होतं. शासकीय उद्घाटनाच्या आधीच शिवरायांच्या पुतळ्याचं अमित ठाकरेंनी यावेळी उद्घाटन केलंय. उद्घाटनावेळी मनसे कार्यकर्तेही उपस्थित होते. वाटतं की सरकारमधलं कुठच्याही मोठ्या नेत्याला किंवा मंत्र्यांना वेळ नाही मिळाली त्यांचं अनावरण करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी. त्याच्यामुळे तो 4 महिने मला वाटतं हा एक घाणेरडा कपडा होता त्यांच्या भोवती. तुम्ही बघितलं असेल ते धूळ खात बसलेलं आणि मला ते बघवलं नाही. म्हणून आम्ही आज मला वाटतं की माझी पहिली राजकीय केस किंवा जे काय ती महाराजांसाठी असेल तर मला खूप आनंद होईल.